इकडे पूजन पण चालू आहे आता. कन्याच्या वेळी सत्यवाचे महापूजन करण्याचा संकल्प केला होता तो करायचा विसरूनच गेला. उखाणा मंगलसूत्राच्या 2 वाट्या, हळदी कुंकवाची खून, बिंदस दादाच्या कार्यक्रमात नाव घेते पाटलांची सून. ओ चलो फिर सावकाश जाओ. पोचलं सांगायला येतो. मला नको, वहिनीला सांग. तुझ्या वहिनीला सांग पोचलो म्हणून. हा तू बिरजा काय रे. सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जेडी म्हात्रे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्यात नाही तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आपल्या ऑफिसवर भंडारा या कारणाने आहे की आज आपल्या पदयात्रेला 6 वर्ष कंप्लीट झाले. तर मी पहिला तर BM ग्रुपचे आभार मानेन की मला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील केलं ना. असं पुढे पण सामील करत राहा, तुमच्यासोबत नेत राहा भीमाशंकरला. तर मागच्या वर्षी पहिला वर्ष होता भंडारा ठेवायचा. भंडारा ठेवायचं कारण असं की तिथे खूप पब्लिक असते. त्यांना खूप जणांना वाटतो की काहीतरी असावं इथे, काहीतरी नवीन नवीन बघावा. तर आम्ही पूर्ण ग्रुपने असा डिसिजन घेतला की चला आपण जातो तर दाखवूया काहीतरी. मागच्या वर्षी पण जवळजवळ 2 ते 2.5 हजार पब्लिकला आम्ही महाप्रसादाचा लाभ दिला. यावर्षी 5,000 पब्लिकचा काहीतरी टार्गेट ठेवला आहे. अजून मला तर कन्फर्म माहीत नाही. 5,000 पब्लिकचा तर ठेवणारच होते. तर आता बघू, तिथे गेल्यावरच समजेल ना. आता पावसाने एवढी वाट लावली. निघालेलो 12 वाजता, पण आता एक जण येतो त्याच्यासाठी थांबलो आहे. तो आल्यावर लगेच निघूया. तो आल्यावर पण दाखवेन. तुम्हाला माहीतच असेल माझ्यासोबत कोण असतो आणि कोण नसतो. भीमाशंकरला जाताना पण तोच आलेला, ते तुम्हाला समजेलच. आणि नंतर तिथे कोण कोण येणार कोण कोण नाही ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे थंबनेल बघूनच तुम्ही समजले असेल कोण येणार आहेत ना कोण नाही. तर चला भेटूया पुढे. मला लेट येणारा आपला मित्र आज पण लेट आलेला आहे. गाव पाहून गेलेच रे दोन्हीवाला. गाव पाहून गेले सांग. पाऊण तास झाला, पाऊण तास. नेहमीचा लेट आहे ना. लेट आल्यावर सांगतो चल 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 चल. आता टी-शर्ट चेंज करायला लागेल मला. थांबा 2 मिनिटा. आता जस्ट पोचलो आहे ऑफिसवर. तर इथे काम चालू आहे. केव्हा आले? 7 वाजता. तू 7 वाजता यायला गेला सांग. 7 वाजता येऊन इकडे मस्त आचारी झाले आज. आचारी इकडं सचिन आहे, ते जे आहे बटले आहे. काय चाकू बिकू दाखवू नको ना, बोचकीन पोटान ती. झाली का तयारी? हा सचिन ओके ना? एक नंबर. इकडे मामा साबण आहेत अजून. तिकडे पण काम चालू आहे. नाल्या पडतं ना, ती आपली मेन माणसं आहेत कामाची बिगारी. यांना काम लावून दिले मस्त. हे बघ कसं बिगारी आमचं. हे कसा बोलतो गोटे आहे गाईच कसा बाबा बिझी आहे जरा माणसांच्या बरोबर. इकडे आई पण बसले. आतमध्ये येऊन पूजा चालू आहे. इकडे पूजन पण चालू आहे आता. कन्याच्या वेळी सत्यवाचे महापूजन करण्याचा संकल्प केला होता तो करायचा विसरूनच गेला. भगवंत म्हणाले दुःखाच्या वेळी माझी आठवण येते, मात्र सुखामध्ये आठवण येणार नाही. हाय आमचा डेकोरेशन. पण दुःख झाला, ठेस लागली, मोठा धक्का होता तर काय म्हणतो, अरे देवा वाचा उघड ना. पण दुःखामध्ये ए सूरज कमी खा ना, कमी खा. तुम्ही कशाला बसले? झाला ना तुमचं काम आता. तिथे छोटी मुलं बसतात. मै बनवायचं ना, खायचं पण तेवढाच नका हो. बघ खातात पण तेवढ्याच बघ. काही आता हरिपाठ पण चालू झालाय.
बाबा आणि संजीवनी पण आलेली आहे आता. काही आता मस्त चेंजिंग वगैरे केले इथेच ऑफिसमध्ये. दोघांची चेंजिंग पण झाले ना. कुर्त्याचा पीस तर बघू शकता. नेक्स्ट सॉन्गमध्ये पण दिसेल आता कुर्ता तुम्हाला. तर तिथे पूजन चालू आहे मागे ना. आज पावसाने तर अशी वाट लावली ना, पूर्ण वाट लावली. एवढे दिवस तर एकदम काहीच नव्हता, पण आज बेकार पाऊस पडतोय. तरी आता थांबलाय म्हणून टायमावर. तर आता खालतीच निघूया मग. जस्ट पोचलोय आम्ही आतमध्ये. आहे आमचा डेकोरेशन. कोणता सोमनाथ, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, वैद्यनाथ, केदारनाथ, नागेश्वर, तो कुठलं, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, रामेश्वर, भुजमेश्वर आणि यो कुठला, काशी विश्वेश्वर. असा हा पूर्ण आमचा डेकोरेशन आहे. 12 दिवसाची मेहनत. अद्वैत ऐका, हाय हाय. ए जय श्री कृष्ण कशा करतोय? जय श्री कृष्ण. बाय बाय अद्वैत, बाय बाय. काय काय काय? श्रीराम, जय श्रीराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ तसेच काही भक्तमान्य गुरुदेव प्रभाकर महाराज दळवी यांचं देखील बियतृत्तर्फे हार्दिक स्वागत. बाबा आता आमच्या भेटीसाठी आले अनुराधाताई. थँक्यू बोलवल्याबद्दल तुमचे आभारी आहोत आम्ही. आमचा डेकोरेशन बघून कसा वाटला? डेकोरेशन तर एकदम भारी आहे. म्हणजे हा प्रवास वाटतो सगळ्यात. 12 या आहेत शिवलिंग. हा अच्छा, मस्त. ते बोलताना 12 शिवलिंगांचं दर्शन घेतल्यावर असं बोलतात का एक पृथ्वीची फेरी मारून झाली. म्हणजे आमचं श्रावण महिना सार्थक झाला असं आम्ही समजतो इकडे आल्यानंतर. कारण ते बघू शकतो तुम्ही, थोडं मस्त डेकोरेशन आहे ते, मला आवडलं. या ठिकाणी इंस्टाग्राम ऍक्टर माननीय सौ अनुराधा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी मंडळाच्या सदस्य माननीय सौ संजीवनी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सत्कार करायचं आहे. सो गाईज आता ताई पण आलेली आहे. दोन शब्द आता ताईकडून ऐका. खरं तर जेडी दादांचे आणि पिंदा दादांचे मी मनापासून आभार मानते. कारण श्रावण महिना म्हटलं की आपण सगळेजण ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला जातो आणि ते आम्हाला काही जमलं नाही, पण कुठेही खंत भासली नाही त्यांचं डेकोरेशन बघून मला तरी असं वाटतं की मी माझ्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं. आणि थँक्यू सो मच इथल्या सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद. तसेच समाज राजेश भाऊ पण आले दर्शनाला. दोन्ही काढून ब्लॉग. नमस्कार, धन्यवाद. कसं वाटतं?
आणि मस्त डेकोरेशन एक नंबर आहे. तुम्हाला मी इन डिटेल दाखवतो. हा आहे आपला काशी विश्वनाथ आदेश भाऊ सगळे पेंडिंगचं दर्शन घेतो. अशी सर्व भूषण पाटील, किरण दळवी, प्रॉपर रित्या त्यांनी मनोज खंडागळे. हो आदेश भाऊ एक शब्दात काय बोलणार मग? याची दोन सर्वांनी शब्दात नोंद बोलतो, घ्या. आणि महिलांसाठी एक आकर्षक भेट सुवर्ण अशी पैठणी पावलाची वाव आले. या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ते सर्व पावला महिलांना जबरदस्ती मारून कुठून बसवले तो वाटतं. दिसतंय का बघ? हो खंडागळे. काही मयूर देवकर, अजय माडवी यांना निमंत्रण देतात असे आले. आता सनी भाऊ, ज्योतिताई आलेली आहे. कसा वाटला डेकोरेशन? झाला ना श्रावण महिना? बारा ज्योतिर्लिंग एकदा दर्शन घ्यायचा. रोहित नाना पण आलेला आहे दर्शनाला. यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पूर्ण म्हात्रे परिवार आहे. कसं वाटलं डेकोरेशन? तसेच YouTube श्रावण झाला ना नाना, कसं वाटलं डेकोरेशन? तसेच या ठिकाणी संदीप मोरे, शक्तीवाले शाहीर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच संदेश यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं तर आता आपण बोलूया आपला शिव भंडारा आहे, त्याच्यासाठी दर्शन द्यायला सुद्धा आलेले आहे. तसा दीपक सुद्धा आले सोबत, सचिनचा भाऊ जो आपला DOP आहे त्याचा भाऊ. आता आपल्या भंडाऱ्याला भेट द्यायला आदेश भाऊ आणि ज्योतिताई आलेली. नमस्कार. मगाशीच घेणार होतो व्हिडिओ पण जेवायला बसलेले, उपवास सोडवते. पाहिजे ना यार कोणीतरी. तू त्याच्यावर उभी, पंखा बिंका पुसायला जरा. तिकडे उभी राहा बाहेर. बिना ऐकावरल्या पंखा बिंका पुसायला जरा. हा बरोबर, टेबलाची गरज नको. टेबलाची गरज नको. असं केलं का पंखा. आई बोलली चल पंखा साफ कर, चल फडका घेतला केला होता. चल. तर ते राहिले आपले पर्सनल गोष्टी घरातली. त्याची हाईट आहे ना, त्याची पर्सनॅलिटी आहे. हा Yes, ही आपली लोकं जे आपल्याला पुढे नेतात. ना, इथे येऊन कसं वाटला दर्शन घेऊन ना? पहिली गोष्ट म्हणजे डेकोरेशन. सर्वात भारी मला आवडलेली गोष्ट डेकोरेशन, कारण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं त्या डेकोरेशन मध्ये. त्याच्यामुळे इतक्या सगळ्या परिसरात मला ती गोष्ट खूप आवडली. सगळे आता तेच नाव काढवते, डेकोरेशन भारी झालाय. डेकोरेशन खूप छान करा. आम्हाला दर्शन एवढं लांब झालं भेटल्यानंतर ते दर्शन आम्हाला तुम्ही- अनुराधा ताई पण तेच बोलली, मला श्रावण सोमवार करायची गरज श्रावण सोमवार करायची गरज नाही. नाहीये. माझे 12 सोमवार झाले बोलतं. जेवण पण भारी होता by the way. जेवण पण धन्यवाद. सुंदर होतं. ते आचारही बनवलेला. पहिली गोष्ट प्रसाद भारीच असतो, पण हा. त्यातल्या त्यात अजून भारी वाटलं. हा आम्ही सगळ्यांनी संपवलंय. जिलेबी सगळे सोबत असल्यावर अजून एवढा चांगला. नाही, एवढा तरी पण मी संपवला, कारण तो प्रसाद आहे, टाकू शकत नाही. प्रसाद असतो कसून लागल्यावर तो चांगलाच असतो. छान आहे. नक्की पुढच्या वर्षी आम्हाला बोला, आम्ही येऊ. या पुढच्या वर्षी अजून चांगला करू, अजून बोलू, सगळ्यांना बोलू. पण देवाच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ, समाजाच्या आणि आपल्या देवांच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ. ना माझ्याकडून खरंच आदेश भाऊ सॉरी, बॅनरवर फोटो टाकायला एवढं विसरलो. काय रे, त्याचं काही विषय नाही. हे बघ, बॅनर बिनर इन्व्हाइट नसतं देवाच्या कार्यक्रमाला. तुम्ही फक्त एक आम्हाला आवाज द्या, आम्ही लगेच पोहोचू. नाही, मागच्याला गणपतीनं पण ताईचा मी बॅनर विसरलेलो, ताईने मला मेसेज केला, तेव्हा आमची ओळख झाली. पण खरंच चांगली ओळख झाली तेव्हापासून. खुर्शीला बोलायचं तुझ्या ब्लॉग मध्ये आणि खूप जण मला कॉल करून बोलले, पण तू का बोलते तुम्ही आमचा बॅनर लावलास दिव्यागावात. दिव्यागावात आम्हाला कॉल आले, बॅनर लागलाय. आम्हाला ज्या माणसाने बोलले त्यांनी कॉल नाही केला. आम्ही बॅनर लावतो, अरे पण समोरची पब्लिकनी कॉल केला पाहिजे, ताई कधी येणार आहे. हे
तुमच्या ओळखीचंच आहेत ना, तो कशाला हा फोन करेल? लोकांनी तुम्ही यायला पाहिजे. त्यांनी मी याला सांगितलं. फोन केला, अरे काय आमचं बॅनर लावलं दिवे गावात? तो हा. लोकांना आतुरता असतं म्हणून विचारतात ताई कधी येणार आहेस कधी येणार आहेत. मग छान वाटलं पण येऊन आम्हाला. तसे आहेत तुमचे फॉलोअर्स पण आहेत मी बघितले इथे फोटो काढू होते. मला येऊन इथं आम्हाला खरंच भारी वाटलं, कारण देवाच्या कार्यात आल्यानंतर जे फील येतो ना तो एक वेगळा आहे. ऍज अ युट्यूबर म्हणून आम्ही इथे नाही आलो, ऍज अ भक्त म्हणून आम्ही इथं आलो. फॅमिली म्हणून. फॅमिली ऍज अ देवाचं दर्शन घ्यायला आम्ही इथं आलो. ना आता तसंच ताईला माहित आहे आपल्या घरी 21 दिवसा गणपती असतो तेव्हा पण. अरे पक्का येंगे, दर्शन पण टाइम देता. नाही पण तेव्हा जागरणाला नाही बोलवणार बर्थडेला बोलवेल. पण सर्वांना माझा बर्थडे आहे ना. पण सर्वांना एकच दिवशी हा एकच दिवशी बोलवतो मी फक्त थोडे पाठी पुरं होतात तेवढंच. तो काही तुम्ही भेट घेतली असेल तर अजून येतात भाई येतोय मम्मीच येतात त्यांची भेट करू आपण. मगाचपासून मी तिकडेच होतो मला प्रवीण आता दिसला. मगाचपासून वाट बघत होतो त्याचा आगमन आता झालेला आहे. हे बघा दोनच आयटम ब्लॉक चालू. अजून लेट येतात ना सगळी त्याच बोलतात लेटेच येतात. मग गाडी नेला पाऊस का? अरे कारण पण होतं तिला पाऊस होता. बघा स्वर्ग बघा आमचा. दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कसं आहे स्वर्ग? श्रावण सोमवार करायला नको ना. बीएम ग्रुप तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. 12 ज्योतिर्लिंग. हा. कोणी कुठे उपवास करीत नाही एकदा दर्शन घ्यायचा श्रावण सोमवार मिट्ट. विनंती करतो की त्यांनी केदारनाथ नागेश्वर त्र्यंबकेश्वर आहे भीमाशंकर तसेच रामेश्वर उमेश्वर नाही हो, काशी विश्वनाथ. कसा वाटला डेकोरेशन 12 दिवसाची मेहनत. तसेच त्यांसाठी एक खास विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपल्या दर्शनाला ताई सुद्धा आलेली आहे तर ताईला विचारू आपला डेकोरेशन कसा वाटला ना इथे आल्याबद्दल कसं वाटलं. ताई डेकोरेशन कसं वाटला? सुंदर डेकोरेशन केलंय, नाही इथला माहोल बघून सर्वांना नम्रतेची विनंती. सुंदर तुम्ही आयोजन केलंय आणि मला थोडं लेट झालंय. ह्याच्या आधी आले तेवढ्याच आमच्यासाठी खूप आहे. ती मला बघायला नाही मिळाली. लवकर आली असती तर ते पण सगळं मला मिळालं. नाही सर्व बघायला भेटेल. ब्लॉग बनवलेत आम्ही ते पण बघायला भेटणार ना. तुम्हाला वाटतो का अजून पुढच्या वर्षी अजून चांगला करावा? नक्कीच तुमचं सहकार्य असेल तर नक्कीच करू आम्ही. काही धन्यवाद. असलं तरी सांगा, आम्ही हो नक्कीच सहकार्य करू. धन्यवाद. मगाशी प्रवीण दादा वरती बसलेला म्हणून मला ब्लॉगिंग करायला भेटला नाही वरती. तर आता फ्री झाल्यात ना आपले 3 मेंबर एक सोबत आहेत. तर कसं वाटलं इथे येऊन? तुम्हाला आमचं भजन कसं वाटलं सांगा. आम्हाला तर आवडतं दरवर्षीप्रमाणे. आता दुसरं वर्ष ना जे डेकोरेशन बघितलं तुम्ही डेकोरेशन बघून ती कला यांची आहे यांच्या डोक्यात होता तो. बाई तुला कसं वाटलं डेकोरेशन? एक नंबर. करशील श्रावण सोमवार की इथे येशील पायवराला? श्रावणी सोमवार करीन. श्रावण नाही करत. मम्मी तुला कसं वाटलं? कसं वाटला का मी 12 ज्योतिर्लिंग केलं. हा नदी का गावात कुठली ती 12 वेळ गेल्यावर 12 वर्ष सतत भीमाशंकराला किंवा कुठल्याही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं ना तर एक तप पूर्ण होतं. ज्याचा अर्थ असा की पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातलेलं पुण्य लाभतं. आयोजन केलेलं आहे. एवढ्या पावसात सुद्धा एवढी मोठ्या संख्येने सर्वांची उपस्थिती आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि सरकार केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. खूप छान वाटलं मला. त्याचा असं म्हणजे म्हणणं आहे पब्लिकला आपण एकदा दर्शन सगळ्या पिंडींचा देवा म्हणजे आपल्या शिवलिंगांचा. बोललो ते 12 ज्योतिर्लिंग जायची गरज नाही आहे. एकच दिवशी सर्वांचं दर्शन झालं. खूप छान केलं आहे. अप्रतिम आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद मानतोय. असंच सहकार्य आणि आम्हाला पण सहकार्य करा. दोघांकडे पण विनंतीला माध्यम या ठिकाणी श्री विक्रांत पाटील युट्यूब ब्लॉगर यांच्या देखील आगमन झालेले त्यांचा सत्कार मान्य श्री विकास म्हात्रे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा.
तसेच आमच्या विनंतीला मान देऊन मनसे विभाग प्रमुख मनसे विशाल म्हात्रे व तसेच नितीन पाटील कुशाल पाटील व नितीन पाटील यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आम्ही असं ठरवलेलं 5 साड्या ठेवायच्या लकी ड्रॉ म्हणून. तर ते 5 साड्यांचा आता लकी ड्रॉ बघा. ज्यांचं लकी ड्रॉ येईल ती शूट घेईन आता मी. की त्यांनी त्या हँडीतून एक चिठ्ठी बाहेर काढून त्या सुवर्ण महिलेचं नाव या ठिकाणी घोषित करायची. जी पहिली महिला लकी ड्रॉ तिला आपण या ठिकाणी सुवर्ण पैठणी गिफ्ट देणार आहोत. या अक्कासाहेब पाटील विनंती होते त्यांचं नाव घोषित करा. आता कोणाला साडी पैठणी येईल असं कोणाला वाटतंय का मला साडी मिळावी? साडीची तर सगळ्यांनाच आवड असते. कोणाला हवी असेल? ए मम्मी मागच्या आवाज देता बाया काय मग बोलते. बाया येवल्याची पैठणी मागतात. संगीता म्हात्रे माझं पण नाव माननीय यशवंत म्हात्रे यांनी विनंती होती दुसरा लकी ड्रॉ करायचा आहे. सबको चान्स मिलेगा. यशवंत म्हात्रे आमच्या आईला वत्ता नाही हा. आता बायांना कुठली पैठणी पाहिजे. पूनम काय आलिमकर गायकर याला विनंती होती की त्यांनी पुढे लकी ड्रॉ करायचा आहे. एक चिठ्ठी काढ बाळा आणि डबा करायचा ना तुझा अंडा फुटल. खूपच छान. ती लकी महिला आहे का इथे? असेल माधवी लोखंडे ही पुढील लकी महिला आहे. नाही त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे का उपस्थित? आतापर्यंत 3 महिलांची नावं आलेली आहेत. एकही महिला उपस्थित नाहीये. पुढील 10 काय रे महिलांनी उपस्थित पार्टी आहेत. तो बनत आहे. सुवर्णाताई शेलार यांना विनंती करतो की त्यांनी पुढील लकी ड्रॉ करायचा आहे. तुमच्याच नावाची काढा. एक तरी स्टेजची काढा. पाठ टाकले. चष्मा ना चंपा मोरिया नंबर आहे का? हा शेवटचा लकी ड्रॉ आहे. रंगीला चहा. बाबो रंगीला शाह या ठिकाणी उपस्थित आहेत का कोणी? उखाणा मंगलसूत्राच्या 2 वाट्या हळदी कुंकवाची खून बिंदस दादाच्या कार्यक्रमात नाव घेते पाटलांची सून. ओ आता आईचं नाव ओ कृष्णाच्या माथ्यावर वर पिशाची फूल बिंदास बाबांचं नाव घेते म्हात्रे घराण्याची सून. ओ घेतला चेतन. ओ, चेतन चेतन बघ. टाकला तो. नाव तर जेव द्या. पावसात आकाशात कडकडतात विजा, चेतन सत्यनारायणच्या पूजेला. नदीचा काठी वाहून कृष्णा बासरी, संसारात आळे मी आसरी.
तर मॅक पण आलेला. मॅक बोलला की आईस्क्रीम खायला जाऊ चला. तर हे बघा आईस्क्रीम खाऊन पण निघाले आता. बाई आता तरी भरला का पोट? त्या बिर्याणी अजून बघ बाई गाणी वाजला. अरे आम्हाला भिजत व्हिडिओ करायला लागतात. चौकात जा. हा सांगायला येताव ना फोन कर. हा भाई पण निघालेला आहे. जेवण कसं वाटलं येऊन? मस्त छान डेकोरेशन एक नंबर क्रेडिट गोस टू बिंदास दा. महाप्रसादाचा लाभ बीप कसा वाटला? जेडी बोलला म्हणून तो डेकोरेशन बोलतो मी नेता ना तर मीच नेला असता. ना नेताव ना शिगाया केल्या नसा बोललो मी. तू नेशील तर मी कुठं नेऊ? तो करला तो करता नेणार. त्याला शिगाया केल्या. नाही का मग तुला बनवायचा असेल तर तू आता बनवायला घेऊ शकतेस. केले भारी बनतो. ना शिगाया केल्या ना फलिया केल्या डायरेक्ट ताराम बनल्या. तुला वाटला करायचा असेल तर मी येऊ शकता मदत करायला. चलो फिर चौकात जाओ. पोचल्या सांगायला येतो. मला नको वहिनीला सांग. कोणचे तुझ्या वहिनीला सांग हा पोचलो म्हणून. हा तू बिरजे आ गया रे. काय बोललो काय बारिश होत नाही. तू गेलतास कुठे? पाऊस पडतो म्हणून गेला. हा आता पाऊस थांबवून आलो परत. चल बाय भेटू. आता तू इथे आलेस. इथे आपला भंडारा आहे. मागच्या वर्षी आलेला. आता कसा वाटला इथे येऊन? मस्त. आणि दरवर्षी असंच करत राहा. PM ग्रुप म्हटला का भाई दिव्यात 1 नंबर. आणि तलावाजवळचा आपला एरिया आपला अकरा. गाईज आता सर्व आटपून झालंय. तरी थोडासा राहिले आणि पोराई सर्वही विश्रांती घेतली. आता सगळे थकल्यात, बेकार थकल्यात बघा. आता मी आतमध्ये जाऊन ब्लॉग एंड करणार. बघा असा होता डेकोरेशन आपला. सो गाईज तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथेच ब्लॉग एंड करतोय. बाय बाय.